झालं सर. फेसबुक लाईव्ह आला, यूट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह. डन डन. भाग्यश्री ते यात्रा डन. नमस्कार, मी कुलदीप सोनकुसरे, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोली. आमच्या नेत्या आदरणीय सौ भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील किंबहुना राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम उमेदवारांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाकरता ताईंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माननीय श्री अमोलजी दौंड सर, API सायबर क्राईम ब्रँच नागपूर यांच्या मार्गदर्शनाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम ताई सौ भाग्यश्रीताई आत्राम यांना गडचिरोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री अमोल दौंड यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला वेळ दिला. काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला कार्यक्रम 15 मिनिटं उशिरा सुरू करावा लागत आहे, त्याबद्दल समक्ष. आणि या ठिकाणी मी माननीय श्री अमोलजी दौंड साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करावं. करू ना सुरू. चालेल. क्वेश्चन्स मला इथे दिसत राहतील आणि मीच बोलणार ना. आणि फेसबुकवर पण येईल ते मला दाखवून देतो फेसबुक. हा, फेसबुकचं मला एक शो करून द्या कसं आहे. ओके ओके, हे फेसबुकला आहे. येस, इथे कमेंट्स इथे कमेंट्स येणार. चालेल, तू नोट करून ठेव कुठले कुठले काय आहे तर. मी युट्यूबवर घेऊ का फेसबुकचं दोन्ही लाईव्ह सुरू सुरू? होतं. पण फेसबुकला लाईव्ह झालं, फेसबुकवर जास्त लोक असतात. झालं ना, लाईव्ह दोन्ही आहे ना. मला कमेंट्स इथे दिसतील ना? इथे इथे ठीक. आवाज येतोय का माझा? तुम्ही ऐकताय आवाज येतो? मला वाटतं युट्यूबचा मी म्यूट केलेला आहे. आता ऑन केला मी. टेस्टिंग येतोय, आवाज येतोय? हा, येते. येतोय आवाज? दोन्ही फेसबुक आणि युट्यूब दोन्हीवर येतो. ओके. हो. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या वेबिनारमध्ये. सर्वप्रथम भाग्यश्रीताई आत्राम मॅडम यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस भरती पर जे मार्गदर्शन पर वेबिनार जो आयोजित केलेला आहे, खरंच हा विशेष करून गडचिरोली जिल्ह्यामधील जे ग्रामीण भागातली जी होतकरू पोरं आहे, ज्यांना काहीतरी करण्याची उमेद आहे आणि ते प्रयत्न पण करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपर मार्गदर्शन वेबिनार ठेवणं ही खरंच त्यांच्यासाठी एक भाग्याचीच गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात या ठिकाणी मी आपल्याला म्हणजे सांगण्यासारखी तर भरपूर गोष्टी आहे, परंतु आपण 1 तास या ठिकाणी मी बोलणार. आणि खरं तर हा प्लॅटफॉर्म वन वे कम्युनिकेशनच आहे, फेसबुक आणि युट्यूब. पण तुमचं जे काही म्हणणं आहे किंवा आपले जे काही प्रश्न आहे किंवा जे आपल्याला वाटतंय, म्हणजे काय होतं की या ठिकाणी ज्यावेळेस लेक्चर डिलिव्हर होतं, बॅकअप माइंडमध्ये आपले खूप सारे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतात आणि मन असं असतं की नेमकं ते त्या मोमेंटलाच त्याची आन्सर मिळण्यासाठी उतावीळ असतं. त्यामुळं आपण आपल्याला जे वाटतं ते कमेंटमध्ये आपण नोट करा. या ठिकाणी कुलदीप आहे आणि रमण, कुलदीप आणि रमण हे दोघे पण आपल्या कमेंटवर लक्ष ठेवून राहतील आणि त्यांना वाटलं काही महत्वाचं आहे
प्रश्न किंवा काही शंका, तर ते आपण त्याचं निरसन शेवटी करूया. आता खरं तर मी माझी ओळख देतो. माझं नाव आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर अमोल दौंड. माझी पोस्टिंग आहे सायबर क्राईम ब्रांच, नागपूर सिटी. मूळ जिल्हा माझा नाशिक आहे. आणि खरं तर आपण लकी का आहात? कारण की मी देखील कॉन्स्टेबल म्हणून राहिलेलो आहो. त्यामुळं ही फार चांगली गोष्ट आहे की एका कॉन्स्टेबलच्या प्रिपरेशन, त्याचं फिजिकल, त्याच्यानंतर त्याचा स्टडी, आणि नंतर मग पुढे आपण कसा आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे हे मी सांगू शकतो, कारण की त्या फेज मधून मी गेलेलो आहे म्हणून. पद भले छोटं आहे, कुठलंही पद मोठं छोटं नाहीये सर्वप्रथम, पण एक संकल्पना आहे बघा, कमवा आणि शिका. तर तुमचे स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायची जर असेल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला अर्निंग करावं लागेल. आणि अर्निंगसाठी आपल्याला पाहिजे वाटेल तो मार्ग, अर्निंग सोर्स, म्हणजे आपल्याला काही वेळासाठी काम करायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पैसा मिळेल. आणि पैसा देखील महत्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर मी तुम्हाला थोडंसं एक वेगळ्या टेक्निक्सनी मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं मोटिवेट पण करणार. आणि सांगण्यासारखं वेगळं आणि विशेष असं काही नाहीये. फक्त फरक हाच आहे की एक युनिफॉर्म पोलीस ऑफिसर आपल्याला सांगतोय आणि त्यामुळे तुम्ही मोटिवेट होणार आहात. तर हाच एक फरक राहणार आहे. एरवी सगळीकडं कुठल्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही जा, मार्गदर्शन हे सारखंच राहणार आहे. तर आपण थोडंसं मोटिवेशन पण बघूया आणि मी थोडा माझा एक्सपिरियन्स पण शेअर करणार आणि काही प्रोटोकॉल्स आहे किंवा काय प्रक्रिया आहे, कारण की मागच्या वर्षामध्ये काही नियम बदललेले आहेत 2019 पासून पोलीस भरतीचे. ते नियम आपल्याला अवगत असेल, पण तरी पण या प्लॅटफॉर्मवर मी आपल्याला सर्वांना ते अवगत करून देणार. आता पोलीस, सगळ्यात अगोदर मित्रांनो हे लक्षात ठेवा की मला पोलीस का बनायचंय. हा प्रश्न खरा जर ज्यावेळेस विचारला जातो एखाद्या प्रिपरेशन करणाऱ्याला, तर त्याच्या आयुष्यामध्ये कुठेतरी कधीतरी कोणीतरी एखादा पोलीस आलेला असतो आणि त्याच्याकडे बघून आपण इन्स्पायर होतो, मोटिवेट होतो, किंवा कुणाचे पॅरेंट्स किंवा कुणाचे नातेवाईक पोलीसमध्ये असतात, काका, मामा, दादा, आणि त्यांच्याकडे बघून मग आपण मोटिवेट होतो आणि आपल्याला पण एक अर्निंग सोर्स म्हणा किंवा खरी गरज आहे नोकरीची आणि आपण सुद्धा त्या दिशेला प्रवास करायला सुरुवात करतो. तर आपण देखील कुणाला तरी पोलीसला, एक तर तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कुणासोबत तरी पोलिसांचा प्रसंग आला असेल, पोलीस स्टेशनमध्ये, किंवा काहीतरी चांगले वाईट प्रसंग तुमच्यासोबत घडलेले असतील आणि त्यामुळे तुम्हाला ही एक इच्छा निर्माण झाली की मी देखील पोलीस व्हावं. आणि खरं तर मित्रांनो, पोलीस हा इतका सुंदर जॉब आहे, खूप चांगला जॉब आहे, कारण याच्यासाठी की आपण समाजासाठी काहीतरी करण्याची संधी आपल्याला मिळत असते अक्षरशः. म्हणजे तुम्ही जर बघा की युनिफॉर्म जर अंगात आला तर आपण कुठल्या पण, एक छोटं उदाहरण आहे की आपण कुठल्याही गाडीला थांबवू शकतो, आपली ओळख देणं, आपला परिचय देणं, पण एवढे पॉवर आपल्याला आहे. सिव्हिल मध्ये जर तुम्ही बघाल, साधा ड्रेस घातलेला आहे, तर त्यामध्ये आणि युनिफॉर्म सर्व्हिस मध्ये फरक तर आहे. म्हणून एक अट्रॅक्शन देखील आहे, चांगलं अट्रॅक्शन आहे. आणि तुमच्या मध्ये जी पण सर्व्हिस, म्हणजे देशाप्रती म्हणा किंवा आपल्या समाजाप्रती जर सेवा द्यायची आहे, तर यापेक्षा दुसरं प्लॅटफॉर्म कुठे असेल किंवा नसेल, पण पोलीस हा असा घटक आहे की सगळ्या क्षेत्रामध्ये त्याची गरज आहे. आज आपण बघताय की सगळीकडे कोरोना सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळं पोलीस म्हणा, डॉक्टर्स म्हणा किंवा साफसफाई कामगार, हे सगळे लोक फील्डवर आहेत. म्हणजे थोडक्यात म्हणलायचं तर बघा की जॉब अपॉर्च्युनिटी जे आपण म्हणतो की पोलीस हे एक सिक्युअर्ड जॉब आहे. तुमचा सॅलरी कोणी थांबवू शकत नाही. प्रायव्हेट सेक्टरला तुम्ही बघा, ह्या सगळ्या पॅन्डेमिकमुळे फायनान्शियल क्रायसिस झालेले आहे, आर्थिक मंदी आलेली आहे, जॉब प्रायव्हेट लोकांचे गेलेले आहेत, त्यांच्या सॅलरीज पर्सेंटेजनी कमी करून टाकलेले आहे आणि हे आपण डोळ्यासमोर जिवंत उदाहरण आहे. परंतु पोलीस, डॉक्टर, ज्या पण इमर्जन्सी सर्व्हिस आहे, ह्या अजूनही टिकून आहे आणि
समाजाला, सोसायटीला, देशाला यांची गरज आहे. त्यामुळं पोलीस होणं हे एक भाग्याचंच लक्षण म्हणावं. मला आनंद आहे या प्लॅटफॉर्मवर आपण प्रिपरेशन करताय. मला माहिती आहे सगळ्या मुलांना हीच उत्सुकता आहे की बाबा पोलीस भरती केव्हा आहे. हा एक फार म्हणजे संवेदनशील विषय आहे. तर एक एक थोडक्यात मी आपल्याला सांगतो. समजा अधिकृत जर तुम्हाला जर माहिती करायची आहे पोलीस भरती केव्हा आहे, तर एक पोलीस www.mahapolice.gov. या वेबसाईटवर तुम्ही कंटिन्युअसली व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिकेट कळेल जाहिरात आली, कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, याचं सगळं डिटेल येत असतं. जोपर्यंत हे गव्हर्नमेंट डिक्लेअर करणार नाही की केव्हा परफेक्ट होणार, जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की आपण आपली प्रिपरेशन करण्यामध्ये आपला वेळ जर दिला तर खूप छान राहील. कारण की कधीतरी भरतीची प्रक्रिया होणार हे निश्चित आहे. त्यामुळं या प्लॅटफॉर्मवर मी एकदम भाष्य जर केलं की इतक्या दिवसांनी, इतक्या महिन्यांनी भरती होणार वगैरे, तर ते कदाचित चुकीचं ठरेल मित्रांनो. म्हणून वाट बघणं हे आपल्या हातामध्ये आहे. जेव्हा केव्हा भरती होईल आपण देवाला हीच प्रार्थना करू की तोपर्यंत मला पुढचं प्रिपरेशन जे आहे ते आपण करूया. काय झालेलं आहे की प्रिपरेशन करणारे खूप सारे लोक झालेले आहे आणि खूप साऱ्या जाहिराती पण येतात. माणूस कॉन्स्टेबलची पण प्रिपरेशन करतो, PSI ची पण करतो, तलाठ्याची पण करतो. सगळ्या वेगवेगळ्या फील्डचे प्रिपरेशन चालू असतात. आणि हा माझा असा वैयक्तिक मत आहे की आपलं काय होतं की थोडी खिचडी होते मित्रांनो. म्हणून मला काय वाटतं की जसजसं आपल्याला मिळत नोटिफिकेशन एक्झाम्स येत जातात तसं आपण ते प्रिपरेशन करायला पाहिजे. आता खरं तर मी माझ्या बाबतीत थोडंसं जर सांगितलं की पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे मी जानेवारी 2001 ला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून मी लागलेलो होतो. म्हणजे भरती प्रक्रिया 2000 मध्ये सुरू झालेली होती आणि त्यावेळेस एम्प्लॉयमेंट सारखी कन्सेप्ट होती. पण आता ऑनलाईन आहे. मी म्हणजे जस्ट एक गव्हर्नमेंट सर्क्युलर रीड केलं ज्यामध्ये तुमच्या ऑनलाईन परीक्षा वगैरे ह्या वर्षापासून सुरू होणार आहे असं नमूद केलेलं आहे. तर आता 20 वर्षामध्ये म्हणजे या जवळपास 19-20 वर्षामध्ये बराच फरक आलेला आहे. पण फरक जरी आला असेल मित्रांनो, पण प्रिपरेशन करणारं जे काही स्किल्स आहे ते पण कालाप्रमाणे डेव्हलप तर होतच आहे. पण या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. म्हणजे दोनच गोष्टी राहणार आहे. एक शारीरिक आणि एक मानसिक, या दोन गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या ठरणार आहे प्रिपरेशनसाठी. आता पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त त्याची तयारी कशी करायची, त्याच्यासाठी मी काही स्किल्स तुम्हाला सांगणार आहे. त्या स्किल्स कडे आपण लक्ष द्या. म्हणजे कौशल्य, त्या कौशल्यांचा वापर करून आपल्याला पोलीस भरतीची आपण तयारी करू शकता. तर सगळ्यात पहिले जे स्किल आहे की जबाबदारी. जी काही जबाबदारी आता तुम्हाला आहे, जबाबदारी देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही जी जबाबदारी पार पाडत आहात, तर तुमची जबाबदारी काय असेल की बाबा सकाळी लवकर उठणे, त्याच्यानंतर ग्राउंडला जाणं. म्हणजे प्रोबॅबली सगळ्यांनी सकाळी 5ला, तर आता ग्रामीण भागातले लोक आम्ही बघत असतो की ज्यावेळेस म्हणजे मी गावाला जातो तर त्यावेळेस रोडच्या किनारी पोरं सकाळी 5-5 वाजता 4-4 वाजता रनिंग करताना आम्हाला दिसतात. तर फार आनंद होतो कारण की त्यांच्यामध्ये ती जिद्द, तळमळ एक दिसून येते. तर सकाळी मॉर्निंगला उठून रनिंगला जाणं, शारीरिक कसरत करणं हे तर सगळ्यात पहिले फिक्स करून टाकायचं. आणि शेड्यूल म्हणजे सातत्य, मेहनत आणि जिद्द या 3 गोष्टी आपल्याला सोडायच्या नाहीये. बंद झालं का? Yes. ओके, ठीक ठीक. युट्यूब शो करून द्या. युट्यूबवर मी हे करू शकतो. जास्त कमेंट्स येत आहे. ओके, साऊंडचा प्रॉब्लेम येतोय वाटतं. ठीक आहे, थोडा रेंज प्रॉब्लेम असू शकतो. आमच्याकडे रेंज व्यवस्थित आहे. आपण थोडं रेंज मध्ये येऊन जर आपण आलात तर कदाचित आपण रीड करू शकता, ऐकू शकता. तर मला हे सांगायचं होतं की रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण पार पाडायला हवी. मित्रांनो, जगाच्या कुठल्याही टोकावर जा, वेगळे असे काही फंडे नाहीये. आपण काय करूया, जे बेसिक फंडे आहे आपले, जे बेसिक मूलभूत घटक आहे त्यालाच अनुसरून आपल्याला प्रिपरेशन करायची आहे.
सकाळी आजपासून तुम्ही सगळ्यांनी नियम पाळून घ्या की आजपासून मी सकाळी 5 वाजता उठेन. त्यामध्ये कुठेच तुम्ही कॉम्प्रोमाइज करू नका. कॉम्प्रोमाइज जर केलं तर काय होतं, आपण तडजोड करत जातो आणि ती भविष्यामध्ये पण आपण तडजोड करत असतो. तर तडजोड आपल्याला करायची नाहीये. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी आपण ज्याला म्हणू, की सकाळी 5 ला उठणे, ग्राउंडला जाणे, तुमचा जो काही 800 मीटरचा जो ट्रॅक, 400 मीटरचा ट्रॅक असेल किंवा तुमचं एक काउंटिंग तुम्ही करून घेतलेलं असतं, एक कॅल्क्युलेशन की एवढं डिस्टन्स मी जर चाललो तर माझी जवळ 1600 मीटर माझी रनिंग होते वगैरे. तर थोडंसं शारीरिक दृष्टी ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या बॉडीला आपण वॉर्मअप करत नेहमी प्रॅक्टिस करायला पाहिजे. वॉर्मअप हा फार महत्वाचा आहे. वॉर्मअप आणि कूल डाऊन म्हणजे कारण की काय, स्नायूंना अचानक तुम्ही एक्झर्ट जर केलं तर त्यामध्ये क्रॅम्प येणं किंवा हातपाय दुखणं अशा गोष्टी सडनली होऊ शकतात. तर आपल्याला जास्त जोश सुरुवातीपासून दाखवायचं नाही. आपल्याला वॉर्मअप ही कन्सेप्ट पहिले बघावी लागेल. वॉर्मअप केल्यानंतर तुमचं स्टेपिंग्स करा तुम्ही. स्टेपिंग्स केल्यानंतर मग स्पीड घ्या. स्पीड घेतल्यानंतर मग एक एक कन्सिस्टंटली स्पीड अटेंड करत चला. कन्सिस्टंटली स्पीड जर तुम्ही अटेंड करत गेला आणि नंतर स्पीड हळूहळू वाढवत गेली तर काय होतं की आपली जी कार्यक्षमता आहे ही वाढत जाते आणि ते आपल्याला लक्षात येत असते मित्रांनो. आणि रनिंग, वॉर्मअप झालं, स्टॅपिंग झालं, त्याच्यानंतर रनिंग झाली आणि शेवटी जेवढं एक्झर्ट तुम्हाला होता येईल तेवढं एक्झर्ट व्हायला हवा मला असं वाटतं. कारण की जो अनुभव आम्ही घेतलेला आहे तोच अनुभव, म्हणजे शेवटचा जो राऊंड असतो, जर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस तुमची रनिंग होते ना आणि शेवटचा जी तुमची एंड मार्क लाईन असते तिथपर्यंत नेण्यासाठी म्हणजे ते म्हणतात ना आपल्याला की बाबा आपल्याला तारे दिसून जातात आणि ही फॅक्ट आहे. आणि त्या ती जी डेडलाईन आहे म्हणजे आपण डू ऑर डाय म्हणतो त्या सिच्युएशनला जर तुम्ही केलं तर मायक्रो सेकंदामुळे सुद्धा फरक पडत असतो. म्हणून प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस आपण अगदी सुरुवातीपासून कन्सिस्टंटली ठेवायला पाहिजे. ही एक जबाबदारी तुमची आहे. आठवड्यातून एक दिवस जरी तुमची प्रॅक्टिस जर गेली तर तुमच्या 8 दिवसाची प्रॅक्टिसचं नुकसान होत असतं मित्रांनो. म्हणून तिला तोडायचं बिलकुल नाही. तर रनिंगच्या बाबतीत जे काही तुमचे कोणी कोचिंग करतं का मला माहित नाही, तुम्ही प्रायव्हेट याला कोचिंग करताय किंवा नाही, किंवा स्वतःच जर प्रिपरेशन करत असाल तर युट्यूबवर खूप सारे असे लेक्चर्स आहे की जे मार्गदर्शन करतात, किंवा तुमच्या ग्रामीण भागामध्ये जो काही स्पोर्ट्सशी जुळलेला आहे जे कोणी सर असतील त्यांच्याशी तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कारण की तुमच्या प्रत्येकाची जी कार्यक्षमता आहे ते मास्टर म्हणा किंवा गुरु, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु असावा. गुरुशिवाय ज्ञान नाही मिळत आपल्याला. त्यामुळं प्रत्येकाने एक गुरु बनवायची ही एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे. एकटं जर तुम्ही करणार म्हटलं तर ठीक आहे, त्यामध्ये लक बाय चान्स होऊ शकतं, पण मार्गदर्शन कोणाचं तरी असायलाच पाहिजे. कारण की सीडी असते प्रत्येकाची, गुरुची सीडी अशी वर असते आणि आपण शिष्य असतो, आपली सीडी इथे असते. तर गुरुवरून बघत असतो पण शिष्याला कळत नाही काय काय आहे इकडे, पण गुरु लक्ष ठेवतो. म्हणून आजपासून तुम्ही एक गुरु बनवायचा. आजपासून तुम्ही सकाळी 5 वाजता उठायचं. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फिजिकल जे आहे तुमचं 2 तास, 2.5 तास, 3 तास जे काही तुम्ही प्रॅक्टिस करता सकाळी ती करायची. मला आठवतं आम्ही ग्राउंडवर ज्यावेळेस जायचो तर सकाळी 5 ला उठून जायचो. नंतर वॉकिंगचं 400चे वॉकिंगचे ट्रॅक आम्ही पहिले 2 राऊंड मारायचो, त्यानंतर स्टेपिंग रनिंग करायचो, त्यानंतर 4 राऊंड जे असायचे ते कन्सिस्टंटली रनिंग करायचो, थोड्या स्टेप्स वाढवायचो आणि शेवटचे जे 2 राऊंड असायचे, 3 राऊंड असायचे ते कम्प्लिटली आम्ही एक्झर्ट करायचो आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढची जी इव्हेंटची प्रॅक्टिस आहे तिकडे जायचो. मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षापासून काही नियम पण बदललेले आहेत. शारीरिक चाचणीचे नियम बदललेले आहे. कारण की माझ्याजवळ एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे 4 जुलै 2019चं. त्यामध्ये तुमची शारीरिक चाचणी ही 50 गुणांची या ठिकाणी दिसते. त्यामध्ये 1600 मीटर धावणं जे आहे ते 30 मार्क्स आहे, 100 मीटर धावणं हे 10 मार्क्स आहे आणि गोळाफेक 10 मार्क्स आहे आणि एकूण 50 मार्काचं फिजिकल इथे शो करत आहे. म्हणजे हा 4 जुलै 2019चा हा जी आर आहे मागच्या वर्षीचा. तेव्हापासून भरती जवळपास झालेली नाहीये. त्यामुळे हा जी आर कन्सिडर आपण करूया. यानंतर कुठले जर फेरबदल वगैरे झाले तर ते आपल्याला वेळोवेळी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर मिळतच राहतात. पुरुषांच्या बाबतीत मी सांगितलं. महिलांच्या बाबतीत 800 मीटर धावणे आहे, ज्यासाठी 30 गुण दिलेले आहे. 100 मीटर धावणं त्याच्यासाठी 10 गुण दिलेले आहे आणि गोळाफेक 10 गुण.
असे शारीरिक चाचणी पुरुष आणि महिलांच्या ज्या आहेत त्या 50-50 मार्काच्या राहणार आहे. त्यामुळं मग आता आता हे तर खूप चांगलं झालं मित्रांनो, कारण की मला आठवतं आमच्या वेळेस तर म्हणजे 800 मीटर, त्याच्यानंतर 100 मीटर, त्याच्यानंतर पुलअप्स, शॉर्टपुट होतं, लॉंग जंप होतं, त्याच्यानंतर हाय जंप देखील होती. आता अ, आता हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे की फक्त 3च इव्हेंट ठेवलेले आहे. त्यामुळं फुल एफर्ट्स द्यायचे म्हणजे तुम्हाला रनिंग आहे आणि रनिंग पण एकच इव्हेंट राहिलेला आहे आणि तो पण 1600 आणि 100 मीटरचा रनिंग म्हणजे एकच इव्हेंट झाला तो. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी काही प्रॅक्टिस करावी लागणार नाही वेगळ्या इव्हेंटची. आणि दुसरं गोळा फेक म्हणजे तुमचे मसल जे आहे हे मसल तुम्हाला स्ट्रॉंग करावे लागेल. त्यामुळं मसल स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही जर पर्सनली जर मला जर म्हणाल तर सूर्यनमस्कार वगैरे सारखा एक बेस्ट उपाय आहे किंवा मग आपण डिप्स वगैरे मारतो किंवा पुलअप्स देखील काढतो तर त्यामुळे देखील आपले शोल्डर जे आहे हे मसल जे आहे स्ट्रॉंग होतात. हे 2 इव्हेंटच तुम्हाला करायचे आहे या व्यतिरिक्त तर वेगळं काही नाहीये. त्यामुळे ह्या 2-2.5 तासामध्ये तुम्ही ते सकाळी मॉर्निंगला कन्सिस्टंटली करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरं आता ज्यावेळेस तुम्ही पूर्ण रनिंग एक्झर्ट होऊन जातात आणि मग गोळा फेकची प्रॅक्टिस तर तुम्ही काय करा मित्रांनो की ग्रुपमध्ये एक गोळा परचेस करून घ्या. तुम्ही केला पण असेल कारण की आपण सगळे आता आधुनिक आहात. तर आधुनिक तिकडे जात असतो त्यामुळे तुम्ही सगळे जे पोरं आहात ते चांगले चंट आहात. तर मी तुम्हाला मित्रांनो स्किल वाईज तुम्हाला मी पुढे भरतीचं कसं प्रिपरेशन करायचं हे मी तुम्हाला सांगत आहे. तर रनिंग झाल्यानंतर स्वतःला कूल डाऊन करणं पण तितकंच गरजेचं आहे. कूल डाऊन करणं म्हणजे वॉर्मअप साठी जसे आपण शरीर गरम करतो तर गरम असलेलं शरीर हे आपल्याला कूल डाऊन करण्यासाठी आपल्याला रिलॅक्स पण व्हावं लागतं. स्ट्रेचिंग सारख्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. हे सगळं म्हणजे रनिंग झाल्यानंतर तुम्ही मग गोळा फेक जे करतात गोळा फेकचा इव्हेंट मध्ये पण प्रॅक्टिस करावी लागेल. आता मी त्यामध्ये पर्सनली म्हणजे माझा असा अनुभव आहे की गोळा हा ठराविक प्रॅक्टिस रिपिटेशन केल्यानंतर मग जरा फार जड जातं आणि जड गेलं की मग मुलं मग ते जात नाही मग आणखीन एक्झर्ट करतात झटका देतात लचका देतात तर थोडं या गोष्टींपासून जरा म्हणजे यापासून थोडस या सतर्क राहा म्हणजे म्हणजे आपल्याला इंजुरी होता कामा नये आणि प्रॅक्टिस ही प्रॉपर झालीच पाहिजे म्हणून मी म्हटलं की तुम्हाला गुरु हा लागेलच. गुरु असा असावा की कुठलाही स्पोर्ट्स पर्सन हा तुमचा गुरु असू शकतो म्हणजे वयाने लहान असेल किंवा मोठा असेल तर तो पण खेळाडू असेल तो तर तो तुम्हाला हे सगळे बारीक बारीक मार्गदर्शन तो करेल आणि त्या टिप्स मी म्हणतो की डायरीमध्ये आवर्जून नोट करून ठेवा. डायरीमध्ये जर नोट करून ठेवलं तर काय होईल तर तुम्ही स्वतःला ते रिकॉल करू शकता. तर हे 3 इव्हेंट 3च इव्हेंट म्हणजे 2च मी म्हणेल की एक 1600 मीटर 100 मीटर आणि गोळाफेक हा पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 800 मीटर रनिंग आणि 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक ह्या 3 गोष्टीच आपल्याला करायच्या आहे 2च इव्हेंट आहे. तर डेडिकेशनने तुम्ही आजपासून उद्यापासून बिलकुल 5 वाजता ही प्रक्रिया सुरू करायला पाहिजे. 8 वाजता तुम्ही 8:30 ला तुमची प्रॅक्टिस संपली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग घरी जा आणि ही पण एक रिस्पॉन्सिबिलिटी राहील मित्रांनो की की बाबा आपल्याला जो डायट म्हणजे तुमचं जे खानपान आहे ना याकडे पण लक्ष द्यावं लागेल. मी म्हणत नाही तुम्हाला काही खूप काही असं काजू बदाम या सगळ्या गोष्टी आणा. ग्रामीण भागामधले जे पण पोषक तत्व न्यूट्रिएंट ज्यामध्ये आहे ज्यामध्ये प्रोटीन्स मिळेल आपल्याला कारण की प्रोटीन्स कार्बोहायड्रेट विटॅमिन मिनरल्स या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये जाणं तितकंच गरजेचं आहे. फॅट्स पासून थोडस लांब राहायचं. बरेचसे लोक समजू शकतो की वजन त्यांचं जास्त असेल काहींचं खूप बारीक असतील काहींची चेस्ट भरणार नाही कारण क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. चेस्ट तुमची 79 84 85 च्या जवळपास असायला हवी. तर प्रॅक्टिसनीच ही सगळी गोष्ट होणार आहे. तुम्ही एकदम फोकस करू नका की काही इम्प्रुव्हमेंट लगेच होईल म्हणून. इम्प्रुव्हमेंट व्हायला जरा वेळ लागेल. त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना ह्या गोष्टी नको आपल्यामध्ये. त्यानंतर खानपान आराम पण तितकाच शरीराला महत्वाचा आहे. जर तुम्ही मी तर म्हणतो तसं की बाबा 8 8:30 ला तुम्ही घरी आले फ्रेश झाले आंघोळ केली थोडीशी मालिश वगैरे ह्या गोष्टी पण असतात. पण ते कसं आहे की ज्यावेळेस तुमचं फिजिकल 10 15 20 दिवसावर आलं असेल आणि तुम्ही फार एक्झर्ट होत असाल तर त्यावेळेस थोडस आपलं
सरसोचं जे तेल आहे त्याने देखील आपण मसाज करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मित्रांनो. आणि ज्या आम्ही केलेल्या आहे, म्हणजे मला आठवतं कॉन्स्टेबलचं म्हणा किंवा PSIचं फिजिकल असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आम्ही केलेल्या आहे. आता त्या केल्या आहे त्याच मी तुम्हाला या ठिकाणी डिलिव्हर करतोय. त्यानंतर अभ्यासाला पण तितकाच वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे आपली दोन्हीही गोष्टी बॅलन्स मध्ये चालायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की एखादा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फार तंदुरुस्त असतो, पण त्याची बौद्धिक पातळीने थोडासा त्याला प्रिपरेशनची गरज असते. किंवा कोणी बौद्धिक पातळीने चांगला असतो, तर तिथे त्याला शारीरिक पातळी डेव्हलप करायची असते. म्हणजे याचा दोघांचाही हा जो बॅलन्स साधणं फार फार गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाने दुसरं जे स्किल आहे मी सांगणार आहे. पहिलं मी तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी सांगितलं. दुसरं स्किल आहे की स्वतःचं अचूक आत्मपरीक्षण करायला पाहिजे माणसाने, की शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर मला सुधारणा करण्याची काय गरज आहे. म्हणजे मला बौद्धिक पातळीवर सुधारणा करण्याची गरज आहे, की मला शारीरिक पातळीवर सुधारणा करण्याची गरज आहे. आणि मित्रांनो, स्वप्न जर तुम्ही बघत असाल तर हे स्वप्न काही असे कोणी आपोआप पूर्ण होणार नाहीये. तर काय असतं, प्रिपरेशन करणारी जी मंडळी हौशी नवशी गौशी असतात. म्हणजे जशी लाट आली त्या लाटेप्रमाणे ते वागत चालतात. पण मला माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्रिपरेशन म्हणा किंवा जी पण तुम्ही प्रॅक्टिस करताय, ह्या प्रॅक्टिस मध्ये तिसरं जे स्किल आहे की ताबा ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. म्हणजे पहिलं मी रिस्पॉन्सिबिलिटी सांगितले, दुसरं मी स्वतःचं अचूक आत्मपरीक्षण की माझ्यामध्ये स्ट्रॉंग पॉईंट काय पोलीस होण्यासाठी, आणि माझ्यामध्ये वीक पॉईंट आहे तर त्याला मला डेव्हलप करायचं असेल तर काय करावे लागेल. या सगळ्या गोष्टी बघाव्या लागेल आपल्याला. आता तिसरं आहे ताबा ठेवणं. ताबा ठेवणं म्हणजे काय की काही पोरं फार एक्साइटेड असतात. त्यांचा जोश हा 2-3 दिवसापुरताच असतो आणि नंतर ते थंड होऊन जातात. तर हा जोश आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं की बाबा सकाळी तुम्ही तुमचं प्रॅक्टिस करून आल्यानंतर घरी आले का ब्रेकफास्ट तुमचा हेवी घ्यायचा आहे. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट हा हेवी घ्या. जे अंकुरित कडधान्य आहे त्यामध्ये प्रोटीन्स आहे, हे घेणं फार फार गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स जाणं तितकंच गरजेचं आहे. कारण की युथ आहात तुम्ही, म्हणजे आपण तरुण आहात. तरुणांना प्रोटीन्स तितकंच गरजेचं. आपलं शरीर हे जे पूर्ण बिल्डिंग ब्लॉक जे आहे आपले, हे प्रोटीन्स पासूनच तयार झालेली. सेल जी आहे ही प्रोटीन पासून तयार झालेली. शरीराच्या प्रत्येक भागाला प्रोटीनची गरज आहे. त्यामुळं ताबा कोणत्या गोष्टीचा ठेवायचा आहे, मग आता खानपानावर पण ताबा ठेवावा लागेल. मसाला झाला किंवा जे बाहेरचं तुम्ही खाता तेलकट तुपकट, ह्या गोष्टी मॅटर करतात. तुम्ही एखाद्या खेळाडूला विचारा, ते खेळाडू बघा फार जपतात स्वतःला. म्हणजे जे जिभेला काय आहे की खाण्याची फार म्हणजे जीभ असं आहे की तिला काही चटक मटक दिसलं का खायची इच्छा होऊन जाते. मग या सगळ्या गोष्टींचा ताबा पण ठेवावा लागेल. अजून कोणत्या गोष्टीचा ताबा ठेवावा लागेल, जर काही पोरांना जर काही शौक असेल, धूम्रपान करत असतील, मी म्हणत नाही सगळेजण असे आहेत, बोट काय सारखे नाहीये. तर ज्याला लागू पडतं त्याने ते ऍक्सेप्ट करावं. ज्याला जे लागू पडत नाही त्याने ते लिव्ह इट फॉरगेट इट गो हेड सोडून द्यायचं आणि आपल्या प्रॅक्टिसवर लक्ष द्यायचं. म्हणजे हे जे मी सांगतोय हे सगळ्यांसाठी हा मुद्दा लागू नसेल. काही लोकांसाठी असेल, काही पोरांसाठी नसेल. पण तर ताबा आपल्याला ठेवायचा आहे. चौथं जे स्किल आहे ते आहे तुमचं कम्युनिकेशन स्किल. छानपैकी डेव्हलप करा. बॉडी लँग्वेज पण डेव्हलप करा. तुमच्या बॉडी लँग्वेज वरून सुद्धा तुमचं फिजिक किंवा तुमचं स्किल बोलण्याचं कसं आहे. आता खरं तर तुमचा इंटरव्ह्यू आता कन्सेप्ट बंद झालेली आहे, त्यामुळं हा प्रश्न नाहीच आहे. पण तरी देखील मित्रांनो, पोलीस आपण असा विचार करूया की पोलीस काय त्यापेक्षा पण आपल्याला अजून मोठं पद मिळवायचं आहे ना मित्रांनो. म्हणजे पोलीस तर ठीक आहे, पण त्यापेक्षाही म्हणजे कुठेतरी माणसांना आपल्या आयुष्यामध्ये व्यक्तिगत आयुष्यामध्ये कधी ना कधी इंटरव्ह्यू देत असतो माणूस. तर इंटरव्ह्यू देत असताना त्याचं कम्युनिकेशन स्किल आणि बॉडी लँग्वेज ह्या दोन गोष्टी तितक्याच मॅटर करतात. म्हणून जास्तीत जास्त बोला. आता हे का मी सांगतोय, आता जसं तुम्ही क्लासमध्ये येतात किंवा ग्रुपमध्ये येत असाल, अभ्यास करत असाल, तर तिथे डिस्कशन करा. आणि कधी पण काय करा की आपल्यापेक्षा जो हुशार व्यक्ती आहे त्याची मैत्री किंवा त्याची संगत जर ठेवली तर ते पण फार फायदेशीर ठरतं. कारण की समोरची व्यक्ती आपल्याला नॉलेज देते आणि आपण ते घेत असतो. आणि आपण पण कम्पीट करायचं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की एकदम ज्याला काही येत नाही त्याला वगळून टाका, असं पण नाही. सगळ्यांना ग्रुपमध्ये घेऊन चालायचं आहे, आपल्या कोलॅबरेशनने काम करायचं आहे आपल्याला. तर आपल्याला कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होणार ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कशन कराल. आणि बॉडी लँग्वेज डेव्हलप करायची आपली. थोडंसं
म्हणजे कसं असावे, तुटकं असावं पण नेटकं असावं, आपण असं म्हणतो की नाही, तर तशी कन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे. टिपटॉपपणा ठेवा, संतुलित राहा. तर हे झालं 4 नंबर, कम्युनिकेशन स्किल आणि बॉडी लँग्वेज म्हणजे वाचिक बोली आणि देहिक बोली. पहिले मी रिस्पॉन्सिबिलिटी सांगितली, दुसरं मी तुमच्यामध्ये चांगले स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट सांगितले, तिसरं मी तुम्हाला कंट्रोल, ताबा करायचं सांगितलं, आणि चौथं आहे की तुमचे कम्युनिकेशन स्किल, बॉडी लँग्वेज. आणि पाचवं जे आहे ते मी सांगतो मित्रांनी, की हे सगळं प्रिपरेशन करत असताना कृपया चिडचिडपणा करू नका, आळस करू नका. सकाळी उठायचा आळस करू नका. त्याच्यानंतर जाण्या येण्याचा आळस करू नका. जेवढे जेवढे आता तुम्ही बघा, युट्यूबला खूप काही मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातला अनुभव सांगितलेला आहे. हे सगळे लोक जे पदाने मोठे झालेले आहे, म्हणजे पद मोठं असो छोटं असो, पद शेवटी पद आहे. आता हे पद अचीव जर तुम्हाला करायचं असेल तर मित्रांनो, आपल्यामधल्या ज्या आळस, आपल्यामधली जी क्वालिटी आहे ना, ती आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे. म्हणजे मन स्वस्थ टिकवायचं आहे आपल्याला, मानसिक आरोग्य जपायचं आहे. शारीरिक आणि मानसिक या दोन गोष्टी जर संतुलित ठेवल्या तर सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला कशासाठी पळायचं नाही काही पाहिजे नाही म्हणून, आपण करत राहा, केल्यानंतर ते आपोआप मिळेल. हे केव्हा शक्य होईल, ज्यावेळेस तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवाल, ताणतणाव करून घ्यायचा नाहीये. आता काय होतं की इथे बऱ्याच वेळा महिला असतात, महिलांना असं वाटतं की कसं होईल, काय होईल, आणि त्यातल्या त्यात गडचिरोली भागातल्या. पण मित्रांनो, मी पोलीस ट्रेनिंग सेंटरला पण नोकरी केलेली आहे, आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे पण पोलीस भरती झालेले मित्र येतात ट्रेनिंग सेंटरला, आणि त्यांचं ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना इंडोवरचं ज्यावेळेस क्लासमध्ये आम्ही शिकवतो त्यांना, तर मी तर म्हणतो अल्टिमेट असतात सगळेजण, एकदम अल्टिमेट असतात. तर तिथे ते तुमची बौद्धिक आणि शारीरिक जी पातळी आहे त्याचं सुद्धा टेस्टिंग समजून येतं, दिसून येतं. त्यामध्ये बरेचसे वयस्कर लोक, वयस्कर पण असतात, म्हणजे अगदी काही काही लोक तर असे असतात की 10-10, 15-15 भरती त्यांनी दिलेले असतात, पण तरी देखील ते म्हणजे हताश होत नाही आणि प्रिपरेशन करतात. तर सेम थिंग, वेलबिंग म्हणजे मानसिक आरोग्य जर चांगलं जर ठेवलं तर तुमचं डिप्रेशन मध्ये तुम्ही येणार नाही. काही मुलांचे वय वाढत जातात तर घरचे बोलतात, तर त्याकडे लक्ष देऊ नका, आपली प्रिपरेशन, आपली प्रॅक्टिस चालू ठेवा. त्यांचं बोलतील ते काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस आता कसं आहे की तुमची प्रतिकूल परिस्थिती आहे सगळ्यांवर, आता ह्या प्रतिकूल परिस्थितीला मात करून ज्यावेळेस तुम्ही पोलीस व्हाल, 100% व्हाल, 101% व्हाल, स्वतःच्या मनाशी बोलत राहायचं की मी पोलीस होणार, पोलीस होणार, मी हे मिळवणार, मी हे अचीव करणार. हे डेफिनेटली देव ते पूर्ण करत असतो आपली इच्छा, फक्त आतून ती इच्छा आली पाहिजे. आणि आपण आतून इच्छा आली की मग आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. तर हे लोक ज्यावेळेस पोलीस म्हणून तिकडे येतात, तर त्यावेळेस त्यांच्याकडे बघून अक्षरशः रडतात देखील, कारण की त्यांचा जो स्ट्रगल आहे, संतुलन त्यांनी ठेवलेलं असतं. कोणाच्या बोलण्यामुळं नातेवाईक आपल्याला या ऍडव्हर्स सिच्युएशन मध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देत नाही, आपले जवळचे पण साथ देत नसतात. पण अशा ही प्रतिकूल परिस्थिती मित्रांनो, ही बदलणारी. ग्राफ कधी पण असा नसतो, ग्राफ हा असा असतो, असा असतो, असा असतो, असा असतो. तो कधी डाऊन असा एकदम डाऊन पण नसतो आणि एकदम वर पण नसतो कोणाचा. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रगती अशी अशीच होत असते. तर या प्रगतीनुसार आपल्याला चालायचंय. कोणी कितीही बोलो, काही बोलो. विशेष करून महिलांनी, ज्या ज्या महिलांनी हा निर्णय घेतलेला आहे की पोलीस, महिला ह्या पोलीसमध्ये ह्या यायला पाहिजे का, मी म्हणतो 101% यायला पाहिजे. 101% याच्यासाठी यायला पाहिजे की पोलीस खात्याला पण महिलांची तितकी गरज आहे, आणि तुम्ही तुमचं करिअर हे सिक्युअर करून घेतात. जे लोक पोलीस होतात ना, त्यांना, त्यांच्याकडे पण आम्ही बघितलंय की ते पोलीस झाल्यावर काय हो, की महिलांसाठी हा सुरक्षित आहे का नाही जॉब, असं विचार करतात. पण तो विचार करायचा नाही. एक एक पोलीस आपलं आयुष्य इतकं सुंदर पद्धतीने जगू शकतो की जे आपण विचार न केलेलाच बरा. प्रामाणिक, कष्टाळू पाहिजे, तर त्याचा करिअर, त्याचा फॅमिलीचा ग्राफ हा डेव्हलपच होत जातो. मित्रांनो, माहितीसाठी सांगतो की आजकाल पगार सुद्धा पोलिसांची खूप सुंदर आहे. 18 ते 19 हजार तर स्टार्टिंग पगार आहे, तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जर आला तर, म्हणजे ट्रेनिंग सेंटरमध्ये. आणि नंतर तुमच्या युनिटला जिथे पोस्टिंग असते तिथे गेल्यानंतर 23-24 हजाराच्या घरामध्ये पगार आहे. तर एवढा पगार तर आपल्याला बाहेर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण मिळणार नाही. पण अट एकच आहे मित्रांनो, जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे, चिकाटी पाहिजे, दुसरं काहीच नाही. कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी, आणि त्यामध्ये आपण म्हणजे ब्रेक द्यायला नाही पाहिजे, टाइम टेबल आपला कंटिन्यू ठेवायला पाहिजे. आता हे झालं वेलबिंगच्या बाबतीत. आता 6वं जे स्किल आहे रिलेशनशिप. रिलेशन म्हणजे संबंध. संबंध म्हणजे कसे, की बाबा आता तुम्ही अभ्यास करताय,
अभ्यास करत असताना ग्रुप डिस्कशन करता, चर्चाही झाली पाहिजे. त्यामुळं आपल्यापेक्षा हुशार एखादा गुरु, एखादे शिक्षक किंवा मग आता तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे हे माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. कारण की आता जसं कुलदीपनी सांगितलं की गडचिरोलीमध्ये ग्रामीण भागातले आपण आहात, पण ठीक आहे, इंटरनेट सेवा आजकाल सगळीकडे आहे, त्यामुळं कुठेतरी छोटीशी रेंज प्रॉब्लेम असू शकतो, पण कुठे ना कुठे तर रेंज आहे. तर तुम्ही त्या इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास करू शकता ग्रामीण भागातले. मला आठवतं की बाबा आता आमचं गाव, माझं नाशिक गाव आहे, तर अगोदर असं होतं की टावर नव्हता राहत, तर झाडावर चढून सुद्धा काहीतरी रेंज आली का तिथे सुद्धा गुगलवर काहीतरी सर्च करून अभ्यास करणं, रीड करणं, रेल्वेचं तिकीट बुक करणं, अशा गोष्टी घडलेल्या आहेत. इंटरनेट जर असेल तर अभ्यासाला सोर्स जे मटेरियल आहे, मटेरियल सगळीकडे आजकाल इझिली अवेलेबल झालेलं आहे. तर रिलेशन चांगले ठेवा. एखादा चांगला पोलीस जर असेल तुमच्या गावाकडे, त्याची मदत घ्या. तुमचे मित्र असतील अगोदर जे झालेले असतील पोलीस, त्यांना तुम्ही भेटा, त्यांना विचारा कसं प्रिपरेशन केलेलं आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या, ते तुम्हाला मोटिवेट करतील. अधिकाऱ्यांचे तुमच्या गावामध्ये जे काही पोलीस स्टेशन वगैरे असेल तिथे जा, तिथे बघा, भेटा, तुम्हाला नक्की तिथे खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल. नक्कीच डेफिनेटली मिळेल. हे झालं 6वं, रिलेशनशिप मध्ये तुम्हाला असं करायचंय. रिलेशनशिप कशासाठी? आपल्याला आपला अभ्यास ग्रुप डिस्कशन करायचं आहे आणि त्या ग्रुप डिस्कशन मध्ये आपल्यापेक्षा हुशार व्यक्ती पाहिजे, ज्याच्याकडून आपण ज्ञानाचं आदान प्रदान करू शकतो. आता नेतृत्व करणे, नेतृत्व करता आलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे कसं आहे की बघा, तुम्ही पोलीस बनणार आहात, पोलीस बनल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही असं समजा तुमचं पोलीस म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मग शहरामध्ये येणार, कुठल्या ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे, कारण की आजकाल तर असं झालेलं आहे की कुठल्या पण जिल्ह्यामध्ये कुठे पण आपण भरती देऊ शकतो. तर एक एक अजून मला एक सर्क्युलर काल मी चेक केलं, 24/9/2019 आहे. तर यामध्ये थोडस मी रीडच करून दाखवतो तुम्हाला काय आहे हे, की जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदाच्या आवेदन अर्जासाठी उमेदवाराची एकच लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रथम घेण्यात येणार आहे, असं लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पोलीस बँड पदाच्या आवेदन अर्जासाठी उमेदवाराचा एकच लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणी उमेदवाराने अर्ज भरलेल्या पोलीस घटकामार्फत घेण्यात येईल. 2 घटकातील शारीरिक चाचणीच्या तारखा एकाच दिवशी आल्यास त्याची रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही, असं कार्यालय म्हणतंय, आणि त्यात बदल करता येणार नाही. एकाच पोलीस घटकातील एकाच पदासाठी 2 अर्ज करण्यास मुभा नाही. असं जर असेल तर उमेदवारीचा अर्ज रद्द करण्यात येईल वगैरे, असं हे एक सर्क्युलर मला दिसलं काल, शुद्धीपत्रक मध्ये पण होतं हे. तर हे महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. आता हे मी का सांगतोय तुम्हाला, की एखादा नेतृत्व करणारा म्हणजे एखादा काय असतो तुमच्यामध्ये ग्रुपमध्ये, तर तुम्ही असायला पाहिजे. ग्रुपमध्येच प्रॅक्टिस करायची तुम्हाला. फिजिकल असो, तुमचं ग्राउंड असो की तुमचा अभ्यास असो, ग्रुपमध्येच करायचा आहे. एकटा करू नका. एकट्यामध्ये काय आपल्या आजूबाजूला कळणार नाही का काय चालू आहे. तर तुमच्यामध्ये काय सगळ्या प्रकारचे वेगवेगळे स्वभावाचे पोरं मुली एकत्र ग्रुपमध्ये असतात, पण त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती असा असतो की त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असते, म्हणजे तो चौकस बुद्धीचा असतो, त्याला समजतं काय करायचंय काय नाही. तर अशा व्यक्तींशी तुम्ही भेटागाठी वाढवायला हव्यात, जेणेकरून काय होईल की आजूबाजूला काय चाललेलं हे कळेल आणि प्रत्येकाने लीडर व्हायचंय. कारण की पोलीस, समजा तुम्ही पोलीस झाला आणि पोलीस स्टेशनला गेला, तर तिथे तुम्हाला लोकांशी बोलताना, त्यांना डील करताना, त्यांच्या समस्या सोडवताना लीडरशिप ही क्वालिटी सुद्धा तुमच्यामध्ये यायला गरजेचं आहे. कारण की तुमच्या हाताखाली सुद्धा काही लोक राहतील, काही मुलं असतील, जसं तुम्ही पोलीस झाल्यानंतर तुमचं पद वगैरे वाढेल, अशा वेळेस लिडरशिप क्वालिटी आपल्याला मॅटर करत असते. त्यानंतर आता प्रॉब्लेम वर येऊया. समस्या आहे तुमच्या, खूप साऱ्या समस्या आहे ना, की मेन तर असं आहे की बाबा पोलीस भरती कधी निघेल, हाच एक प्रॉब्लेम आहे. पण मित्रांनो, जी गोष्ट आपल्या हातामध्ये नाहीये सध्या, तर त्या गोष्टीत आपण अननेसेसरी वेळ न दिलेलाच बरा ना. भरती केव्हा आहे ही एक समस्या राहू शकत नाही. समस्या काय राहू शकते, का मी प्रॅक्टिस करत नाहीये कुठल्या तरी कारणामुळे, ही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहे. जर प्रॅक्टिस नसेल करत तर कुठल्या कारणामुळे, समस्येमुळे, तर ती समस्या पहिले तुम्ही जसं फर्स्ट एड आपण करतो, प्रथम उपचार करतो, त्याला तसं प्रथम उपचार करा आणि परत मार्गाला लागा. आपल्या माहितीसाठी असे बरेच उमेदवार आहे की
लग्न झाल्यानंतर पण सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही विचार करा की लग्न झालेल्या माणसाच्या आयुष्यात कितीतरी समस्या असतात. अशा आमच्याकडे अशी उदाहरण आहे की लग्न झाल्यानंतर महिलांची डिलिव्हरी पण झालेली आहे, 2-2 एक-एक मुलं आहे आणि त्याच्यानंतर ते भरतीच्या प्रॅक्टिसमध्ये आले आणि भरती पण झाले आणि ट्रेनिंग पण करत आहे आणि आता स्वयं आत्मनिर्भर झालेले आहे ते. म्हणजे आम्हालाच आश्चर्य वाटतं. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना अनुभव विचारत होतो, मी अगोदरच सांगितलं की ट्रेनिंग सेंटरमध्ये मी होतो. तिथे पोलीस झालेले महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, नांदेड सगळ्या भागातले, नंदुरबार भागातले, या क्षेत्रातले सगळेजण चांगले, मुंबई, पुणे सगळ्याच याच्यातले आलेले होते. तर त्यांचा अनुभव ज्यावेळेस त्यांनी सांगितला की मॅरिड वुमन, मॅरिड मेन, वैवाहिक पुरुष, वैवाहिक स्त्री हे सुद्धा लग्न झाल्यानंतर प्रिपरेशन त्यांनी सुरू केलेली आहे. काहींना तर माहित नव्हतं की बाबा पोलीस लग्न अगोदर त्यांना पोलीस काहीच माहिती नव्हतं. तर पण आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे म्हणजे कलाटणी मिळते आयुष्याला आणि मग नंतर कळतं की बाबा मी माझं स्वतःच काहीतरी करायला पाहिजे नव्हतं. तर मित्रांनो, ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तर त्याला प्रॉब्लेम म्हणून बघू नका. जिंदगी का दूसरा नाम ही प्रॉब्लेम है. म्हणून प्रॉब्लेम हे आपले कर्तव्य राहू शकत नाही. कर्तव्य तुमचे काय आहे? तर सकाळी लवकर उठणं, ग्राउंडला जाणं, चांगला आहार घेणं, चांगला अभ्यास करणं, चांगली संगत ठेवणं, हे तुमचे कर्तव्य आहे. याला समस्यामध्ये कन्वर्ट करू नका. तुमचे स्वभाव एकमेकांचे वेगवेगळे असू शकतात. तर जी संगत आहे ती चांगल्या मित्रांची संगत ठेवा, हुशार विद्यार्थ्यांची संगत ठेवा, ग्रुप तुमचे चांगलं करा, ग्रुप डिस्कशन करा. त्याच्यानंतर 9 नंबरचं स्किल आहे एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय आहे की बाबा सगळ्यांना सोबत घेऊन चला. समजा तुम्ही असा विचार करा की माझ्या जागेवर जर समोरची व्यक्ती असती तर तिनं काय केलं असतं. मग तीच अपेक्षा आपल्याला आहे. म्हणून समोर येणारी जी पण व्यक्ती आहे, जसं की मला माझं म्हणजे आता या प्लॅटफॉर्मवर मला माहिती नाही कोण कोण लोक जुळलेले आहे. कदाचित जे पोलीस झालेले ते पण असू शकतात, जे पोलीस होणार आहे ते पण असू शकतात, काही पोलीस म्हणून काही ऑफिसर वेगवेगळ्या पदासाठी प्रिपरेशन करणारे पण असू शकतात. या ठिकाणी ज्यांनी पद धारण केलेलं आहे ते पण असू शकतात. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी पण पद धारण केलेलं आहे, तर बघा, तुमच्यासाठी कोणीतरी दरवाजा उघडून ठेवला होता. तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, त्याने दरवाजा उघडा केला आणि तुम्ही त्या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केला. तुमची निवड झाली. आता तुमचं हे कर्तव्य राहील की आपल्या पाठीमागे जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी मी दरवाजा उघडून देणं आणि तो दरवाजा तुम्ही उघडायचा, त्याला प्रवेश द्यायचा आणि त्याला पण घेऊन चालायचं. जर आपण केलं एकमेकांच्या सहकार्याने, तर आपण इन्स्पिरेशन पण घेऊया आणि एक संदेश पण मिळेल. आणि म्हणजे असं पण झालेलं आहे की एक अख्खच्या अख्खं गाव, त्यामध्ये कितीतरी पोलीस एकाच गावातले आहे, कितीतरी अधिकारी एकाच गावातले. म्हणजे हे का शक्य झालं की हे सगळे लोक एकमेकांना घेऊन चालतात. म्हणजे आपण थोडस सहानुभूतीपर सर्वांचा विचार करायला पाहिजे. आपला एकट्याचा विचार कधीच करायचा नाही, स्वार्थी राहायचं नाही. जे काही आहे ते सगळ्यांसाठी आहे. म्हणून जरी स्पर्धा असली पण स्पर्धेचे पण नियम असतात, अटी शर्ती असतात. त्याच अटी शर्ती आपल्याला प्रिपरेशन करताना सुद्धा पाळायच्या आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही कुठे प्रलोभनाला जर बळी पडत असाल तर प्लीज अशा कुठल्याही आमिषाला आणि प्रलोभनाला बळी पडू नका. प्रिपरेशन स्वतःच्या मेहनतीने करा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, सहानुभूतीपर वागा, चुकीच्या दिशेला जाऊ नका. प्रामाणिकपणाची कदर ही होत असते मित्रांनो. आपल्याला माहिती आहे मी प्रामाणिक आहे ना, तर मी प्रामाणिकपणाने केलंय तर त्याचं यश मला नक्की मिळेल, त्याचं फळ मला नक्की मिळेल. पण ते फळ मिळायला मित्रांनो वाट बघावी लागेल. ते फळ बघायला वाट बघावी लागेल. कारण की काय होतं की जिथे आपण सोडून देतो ना, खरी तिथेच थोडंसं पुश करण्याची गरज असते आणि नेमकं आपण तिथे करत नाही आणि हताश होत असतो. तर हे जे म्हणजे सहानुभूतीपर विचार करायचा आहे आपल्याला. आणि 10 नंबरचं जे स्किल आहे ते आहे सेवा, सर्व्हिस. म्हणजे तुम्हाला आतून वाटायला पाहिजे की मला पोलीस का व्हायचंय. आतून जर वाटेल तर तुम्ही सर्व्हिस डिवोशननी ते सगळ्या गोष्टी जर कराल. कारण की पद धारण केल्याच्या अगोदर व्यक्तिमत्व वेगळा आणि पद धारण केल्यानंतर वेगळा असं होता कामा नये. पाय हे जमिनीवरच असायला पाहिजे. ही सगळी प्रिपरेशन म्हणजे आपल्याला राष्ट्रसेवा करायची आहे, आपल्याला आपली समाजाची सेवा करायची, लोकांची सेवा करायची आहे, असं आपल्याला बघायचंय. हे का सांगतोय मित्रांनो, मी समजू शकतो की ह्या सगळ्या गोष्टी जरा
मी वेगळ्या सांगतोय तुम्हाला, पण हे खरं अंतर्ज्ञान आहे. हे जेव्हा तुम्ही आतमध्ये स्वतःला डेव्हलप कराल, तर ऑटोमॅटिक तुमचं बाह्य जे हे रूप आहे, शारीरिक झालं, मानसिक झालं, हे तुमचं डेव्हलप होणार. म्हणजे हे खऱ्या अर्थाने बीज रोवण्याचं कार्य आहे. बघा, हे 10 स्किल जर तुम्ही वापरले तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो. बघा, मी परत रिपीट करतो. पहिले जबाबदारी, पोलीस भरती होण्यासाठी तुमच्या काय जबाबदारी आहे? सकाळी उठणं, रनिंगला जाणं, वॉक, तुमचं जे काही शारीरिक कसरत असते ते पूर्ण करणं, तुमचा ब्रेकफास्ट, आहार, तुमचा अभ्यास करायचा आहे, ग्रुप डिस्कशन करायचे, प्रत्येकाचे वेगवेगळे विषयावाईज आपल्याला नोट्स तयार करायची आहे, चांगले पुस्तकं रीड करायचे. आता मी काही पुस्तकं पण रेफरन्स आणलेले. पण कसं आहे मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास करताय ना, कुठला पण तुम्ही रेफरन्स घ्या, तो 100% डिवोशननी करा. बस एवढंच म्हणणं आहे. तो 100% जर तुम्ही डिवोशननी जर केलं, तर कुठलं पण असो, कुठले पण पुस्तक असो, कुठलेही लेखक असो, मॅटर करत नाही, डिवोशननी करा. पण तरी पण आता तुम्हाला सांगण्यासाठी काही हरकत नाही, कारण की हे लेटेस्ट जे मुली प्रिपरेशन करताय, तर त्यांच्याचकडून मी हे मागवलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मराठी व्याकरणाचा जर अभ्यास करायचा आहे तर मोरा वाळिंबे आहे, बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आहे. गणिताचा जर अभ्यास करायचा असेल, त्यामध्ये पर्टिक्युलर मॅजिक ऑफ मॅथेमॅटिक्स, कुकिया प्रकाशन औरंगाबादचं आहे. त्यानंतर संपूर्ण गणित चैताली प्रकाशनचं लेखक आहे पंढरीनाथ राणे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी समग्र बुद्धिमत्ता चाचणी अभिनव प्रकाशन पुणे, फिरोज पठाण लेखक आहेत. त्याच्यानंतर फास्ट ट्रॅक बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे सरांचं पुस्तक आहे. जनरल नॉलेज जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर एकनाथ पाटील सरांचा जो ठोकळा आहे तो एक प्रसिद्ध आहे, किंवा प्रकाश गायकवाड सरांचा पण एक ठोकळा आहे, ज्याच्यामध्ये बेसिक आणि सिंपल नॉलेज आहे. तर तुम्ही हे प्रिपरेशन करू शकता. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी मधून आलेलं आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःमधले स्किल, स्ट्रॉंग पॉइंट ओळखा. तुम्हाला कोणती गोष्ट करण्याची गरज आहे, काय करण्याची गरज आहे, कुठे इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे, तिथे लक्ष द्यायचंय. म्हणजे दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तुमची शारीरिक मेहनत आणि बौद्धिक मेहनत. जी व्यक्ती शारीरिक मध्ये 50 पैकी 50 घेत असेल, 100 पैकी 100 घेत असेल, पण बौद्धिक मध्ये जर ती घेतच नसेल 50 पैकी 100 पैकी त्यांना हाफ पण नसेल, तर मित्रांनो, मेरिट एका मार्क्सने राहून जातं. माझं स्वतःचं सिलेक्शन एका मायक्रो सेकंदाने राहून गेलं होतं. मायक्रो सेकंदाने सुद्धा सिलेक्शन जर राहत असेल, तर किती मोठा वेळेचं किती महत्व आहे तुम्ही विचार करा. आणि एका मार्क्सने सिलेक्शन, त्याच्यामुळे 2-3 वर्ष मागे जावं लागतं. म्हणजे खरं त्याला विचारा, जो वेटिंग एकवर असतो ना, त्याला विचारा की एका मार्क्सचं आणि मायक्रो सेकंदाचं किती महत्व आहे म्हणून. मायक्रो सेकंदामुळे किती फरक. म्हणजे म्हणून म्हणतोय की स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट ओळखायचे. त्याच्यानंतर आपलं तिसरं स्किल होतं कम्युनिकेशन स्किल. बॉडी लँग्वेज चांगलं डेव्हलप करा. छान छान बोलता आलं पाहिजे. बोलल्यामुळे व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये एक रुबाबदार व्यक्तिमत्व येतं. बोलायचं छानपैकी. आणि ग्रामीण भागातले जसे तुम्ही आहात तसेच पाहिजे नाही. स्वतःला कृपया जास्त मॉडर्न करूच नका. तुम्ही जसे आहात तसाच व्यक्ती खूप छान आहे. वेगळं त्याच्यामध्ये करण्यामध्ये तुम्ही जाल आणि भलतंच काहीतरी व्हाल. म्हणून आपण जसे आहोत तसंच, आपली जी माती आहे, मातृभूमी जी आहे, त्याच्याच प्रती आपण जसं आपल्याला शिकवलेलं आहे तसंच आपल्याला करायचंय. वेगळं काहीच करायची गरज नाहीये. ताबा ठेवायचा आहे. खानपानावर ताबा ठेवा. तुमचं व्यसन वगैरे जर असेल तरी मित्रांनो 3 गोष्टींपासून लांब राहा. माझं आवर्जून आहे आव्हान. इंटरनेटचा अतिवापर. दुसरं, जर तुम्हाला काही व्यसन असेल तर त्या व्यसनापासून लांब राहायचंय. आणि तिसरं की बाबा हे प्रेम वगैरे जे असतात, या प्रेमाभिमामध्ये कुठे प्लीज पडू नका. प्रिपरेशन करताना हे इंटरप्शन्स येतात या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा. इमोशन्सला बायफरकेट करा. तुम्ही अभ्यास करायसाठी एकत्र आलेले आहात. तुम्ही म्हणजे हे चुकीचं ठरेल की बाबा तुम्ही जर त्याच्यामध्ये जर कोणी लाईफ पार्टनर शोधत असेल तर हे चुकीचं आहे. बोट सारखे नाही मित्रांनो. त्यामुळे म्हणजे हे पर्टिक्युलर सगळ्यांसाठी असं नाहीये. सगळ्यांसाठी वेगवेगळं सांगणं आहे. प्रेमामध्ये कृपया पडू नका. हे इंटरप्शन करणारे मार्ग आहे. एकदा पद अचीव करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. जे वयस्कर मुलं आहेत त्यांनी प्रिपरेशन चालू ठेवा, करा. नक्की मिळेल तुम्हाला यश. असं म्हणू नका. जे लोक म्हणताय की अजून वय वाढत चाललेलं आहे, काय करायला, काय होईल, याचं काही होणार नाही, असं हे जे सगळे निगेटिव्ह. आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवा. रिलेशनशिप मध्ये तुम्हाला सांगितलं 6वा नंबर की तुमचे जे पोलीस आहे मित्र, पोलीस अधिकारी, तुमच्या गावचं एखादं पोलीस स्टेशन आहे तिथे व्हिजिट करा.
आणि भेट द्या, तिथे तुम्हाला रिलेशनशिप डेव्हलप करता येईल. लीडर व्हा, 7 नंबर जसं की लीडर सांगितलं, नेतृत्व करायला शिका. त्याच्यानंतर समस्या सोडवायच्या आहे आपल्या आयुष्यामध्ये, कर्तव्य पार पडा, कर्तव्यामध्ये समस्या बघू नका, संवेदनशील व्हा आणि सेवावृत्ती. हे 10 स्किल जर तुम्ही डेव्हलप केले मित्रांनो, तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. आता या व्यतिरिक्त अजून मला असं वाटतं कुलदीप, जर काही प्रश्न वगैरे असेल तर आपण ते घेऊया, कारण की 1 तास जवळपास झालेला आहे. आपण क्वेश्चनरीज वर घेऊया जरा. ओके. तुमचे प्रश्न असे आहेत की मला त्याचं उत्तर मी ऑथॉरिटी नाहीये देण्यासाठी की पोलीस भरती कधीपर्यंत निघणार. जर मी ऑथॉरिटी असतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की दिलं असतं. पण मी काय म्हणतो मित्रांनो, पोलीस भरती कधीपर्यंत होणार या प्रश्नापेक्षा पोलीस भरती जेव्हा केव्हा निघेल तोपर्यंत मी माझी प्रॅक्टिस जीव तोड एक करून एकदाच करायचंय आपल्याला, आणि नंतर मग नाही, एकदाच करायचं फक्त. पण असं करायचं की आर किंवा पार करून टाकायचं. तर हा प्रश्न इम्पॉर्टंट नाहीये की भरती केव्हा होईल, कधी निघेल. तर प्लीज, म्हणजे मी एक्सक्यूज म्हणतो की, आणि सॉरी पण बोलतो की ह्या प्रश्नाचं उत्तर नका तुम्ही बघू. तुम्ही लक्ष फक्त आपल्या ध्येयाकडे ठेवा ना. मला माहिती आहे की लक्ष ज्याचं असतं, ज्याच्याकडे लक्ष असतं, ज्याच्याकडे ध्येय दिलेलं आहे, त्याच्याचकडे त्याचं लक्ष असतं, आणि मग बाकी गोष्टी ह्या सगळ्या गाऊन आहे. तर कृपया जे महाराष्ट्र पोलीसचं वेबसाईट आहे www.mahapolice.gov.in, याच्यावर तुम्ही जा, अपडेट राहा. तिथे काही ना काही तुम्हाला नक्कीच अपडेट मिळत राहील, अपडेटेशन मिळेल. गृह विभागाची पण एक साईट आहे, तिथे पण तुम्ही अपग्रेड होत राहा. सीआरपीएफ मध्ये आहे, पोलीस व्हायचं आहे. हो प्रमोद इरपाची, हे मी तुम्हाला हे सगळं त्याच्यासाठीच सांगतोय, पोलीस होण्यासाठीच हे सगळं आपण वेबिनार आज जो ठेवलेला आहे तो याच्यासाठीच आहे. अजून काही असेल प्रश्न तर विचारा. प्रमोद इरपाची बोलताय, सर मला पण द्यायची आहे पोलीस भरती, पण मी आता सीआरपीएफ मध्ये जॉबवर आहे, पुलवामा. ओके. प्रमोद बरोबर आहे, पण मला असं वाटतं तुम्ही बॉन्ड लिहून दिला असेल सीआरपीएफ ला. त्या बॉन्ड प्रमाणे आपण करारनामा जर केला असेल तर तो ब्रेक होतो का काय, म्हणजे तिकडे लक्ष द्यावं लागेल मला असं वाटतं प्रमोद. म्हणजे कारण की तुम्ही बॉन्ड लिहून दिल्यानंतर तिथून विड्रॉल करायचं नाही करायचं काय, ते नियम आता थोडे बदललेले आहेत. तर ते म्हणजे तुम्हाला तिथेच सीआरपीएफ कॅम्पमध्येच याबाबत मिळेल. विड्रॉल करून तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल का काय वगैरे, किंवा परमिशन देतील का काय, पण बॉन्ड लिहून घेतात माझ्या माहितीप्रमाणे. अजून काही प्रश्न? कुलदीप, अजून काही प्रश्न आहे का? राजू म्हणताय की सर मी नक्षल पीडित आहे, तर मला लाभ मिळणार का? काही डिस्काउंट मला वाटतं नक्षल भागामध्ये, म्हणजे मला वाटतं हाईट आणि चेस्ट साठी काहीतरी डिस्काउंट असावं, म्हणजे आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. पण एक 6 सप्टेंबर 2019 ला एक सर्क्युलर माझ्या समोर आहे, ज्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, हवालदार चालक, पोलीस नायक चालक आणि पोलीस शिपाई चालक यांच्या बाबतीतच ते आहे. म्हणजे ड्रायव्हर पदासाठी आहे. तिथे कमीत कमी 19 वय आणि जास्तीत जास्त 28, आणि समजा मागासवर्गीय उमेदवार जर असेल तर त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षासाठी शिथिल सांगितलेली आहे. शैक्षणिक अर्हता 12वी म्हणून इथे सांगितलेलं आहे. यामध्ये अनुकंप जो तत्वावर जे भरतीचे नियम आहेत त्याच्यामध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता 1.5 सेंटीमीटर फुगून पुरुष उमेदवारासाठी शिथिल केलेली आहे अट. आणि मला असं वाटतं, म्हणजे मला शुअर सांगता येणार नाही काय, पण मी काय सांगेल आपल्याला राजू, आपण काय करा, आपलं तालुक्या लेवल म्हणा किंवा जिल्हा लेवलला जर तुम्ही येत असाल तर तिथे
म्हणजे कुठलाही संकोच न करता तिथे वरिष्ठांना जाऊन म्हणजे तिथे ऑफिसला एसपी ऑफिसला जाऊन भेटा, तिथे तुम्हाला तिथे नक्कीच माहिती मिळेल, नक्कीच माहिती मिळेल तिथे. तन्नू शंभरकर बोलतात की अबाउट ग्राउंड प्रॅक्टिस. ग्राउंड प्रॅक्टिस मी सांगितलं आता महिलांचं म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये थोडं बहुत तर म्हणजे आहे, म्हणजे त्यांनी डिफरन्शिएट केलेलं आहे. म्हणजे महिलांसाठी 800 मीटर रनिंग धावण्याचं पहिले वॉकिंग होतं, पण आता वॉकिंग बंद केलेली दिसते. 800 मीटर धावणे आणि 100 मीटर धावणे प्रॅक्टिस स्लो स्लोच करा, म्हणजे काही वेगळं नाहीये, पुरुष आणि महिला एकच आहे त्याच्यामध्ये. फक्त ग्रुपमध्ये करा, महिलांनी ग्रुपमध्ये एकमेकांना तुम्ही मोटिवेट करून 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 करत असतात ग्राउंड प्रॅक्टिस. अजून पोलीस भरती झाल्यानंतर कॉन्स्टेबल कुठल्या पोस्ट पर्यंत प्रमोशन होतं? खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे. कोणी विचारला पण? राहुल. ओके. राहुल, पोलीस बघा, पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी 4 मार्ग आहे. पहिला मार्ग आहे कॉन्स्टेबलचा, दुसरा मार्ग आहे पी-एस-आय, तिसरा मार्ग आहे डी-वाय-एस-पी आणि चौथा मार्ग आहे यू-पी-एस-सी कडून आय-पी-एस जे होतात. असे 4 मार्ग पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी आहे. कॉन्स्टेबल हा रिटायरमेंट पर्यंत ए-एस-आय, पी-एस-आय, ए-एस-आय, पी-एस-आय पर्यंत जातात. डी-वाय-एस-पी जे आहेत, डी-वाय-एस-पी जर डायरेक्ट तुम्ही पोलीस खात्यामध्ये जर आलात तर स्पेशल आय-जी किंवा ऍडिशनल डी-जी पर्यंत जर कमी वयामध्ये जर झाले असेल तर डिपार्टमेंटल आय-पी-एस म्हणून जातात. तिसरं पी-एस-आय, सॉरी पी-एस-आय राहायचं झालं. पी-एस-आय जर असेल तर पी-एस-आय हे एसीपी, ऍडिशनल एसपी, जर तरुण वयामध्ये जर कोणी फौजदार होत असेल तर ऍडिशनल एसपी पर्यंत, एसपी पर्यंत ते जातात. आणि जे आय-पी-एस असतात ते डायरेक्ट आय-पी-एस होतात, तर हे ऍडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा डी-जी रँक पर्यंत जात असतात. तर हे 4 मार्ग आहेत तुम्हाला पोलीस खात्यामध्ये येण्याचे. हे 4 मार्गापैकी सगळ्यांसाठी क्वालिफिकेशन ठीक आहे. म्हणजे मी म्हणू शकतो कॉन्स्टेबलला 12वी आहे, पण आजकाल 12वी फार कमी लोक आहे, ग्रॅज्युएशन करून सगळे प्रिपरेशन करतात. या 4ही पदांसाठी ग्रॅज्युएशनच आहे अट. मग आपल्या बुद्धीला किती पॉलिश करायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. कारण की बघा, कॉन्स्टेबल पण ग्रॅज्युएट आहे, त्याच्यानंतर पी-एस-आय पण ग्रॅज्युएट आहे, डी-वाय-एस-पी पण ग्रॅज्युएट आहे आणि आय-पी-एस हे पण ग्रॅज्युएट आहे. आणि इव्हन समजा तुम्ही वरिष्ठ कार्यालयाला जर व्हिजिट केली असेल तर ते ठिकाणी जे पिऊन असतात ते सुद्धा, पिऊन म्हणजे ते चपराशी आहेत, ते सुद्धा ग्रॅज्युएट लेवलचे असतील. म्हणजे 4ही 5ही लोक ग्रॅज्युएट, पण बुद्धीचा वापर, शारीरिक बुद्धी आणि मानसिक बुद्धीचा वापर चांगला केल्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी जागा आहे. म्हणून आता वय आहे मित्रांनो, या वयामध्ये आर्या पार करून टाका बिलकुल. कुठलीच कसर सोडू नका, शंका बिलकुल बाळगू नका. तुमच्या आयुष्यामध्ये गुरु आणा, चांगले अधिकारी आणा जे मार्गदर्शन करतील. हा एक सल्ला वाटतो. डिपार्टमेंटल एक्झामच्या बाबतीत पण विचारले, कोणी विचारलं? ओके. डिपार्टमेंटल एक्झामच्या बाबतीत आता डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये आहे चान्स, स्कोप आहे. जर तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून असाल तर कॉन्स्टेबल म्हणून जर तुमचं शिक्षण जे आहे, समजा शिक्षण तुमचं 12वी असेल तर 4 वर्ष सेवा पाहिजे. 10वी जर असेल तर तुमचं मग 6 वर्ष सर्व्हिस पाहिजे. चेंज होऊ शकतं मित्रांनो, चेंज होऊ शकतं, पण 4 वर्ष तुमची कॉन्स्टेबल म्हणून सर्व्हिस झाली तर तुम्ही डिपार्टमेंटल पी-एस-आय साठी तुम्ही जशी जाहिरात एमपीएससी थ्रू येते तसे त्याच्यासाठी तुम्ही पात्र ठरतात आणि डिपार्टमेंटल पी-एस-आय पण तुम्ही होऊ शकतात. मग आजकाल एवढ्यातच नवीन ऐकलं होतं की डिपार्टमेंटल पी-एस-आय एक्झाम आता एमपीएससी कंडक्ट करणार आणि असं होतं. म्हणजे माझ्याकडे ऑन पेपर नाहीये, कारण की ऑन पेपर असल्याशिवाय बोलणं पण चुकीचं ठरेल. ते सध्या माझ्याकडे नाहीये, पण ऐकिवात आलं होतं. म्हणजे डीजी ऑफिस कडून ही एक्झाम कंडक्ट होणार, पण आतापर्यंत तरी सध्या एमपीएससी कडूनच ही एक्झाम कंडक्ट करण्यात येते. तर डिपार्टमेंटल एक्झाम साठी तर खूप छान स्कोप आहे. पहिले कॉन्स्टेबल होऊन अर्न अँड लर्न करा. कारण की मित्रांनो, मी देखील कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो होतो आणि त्याच्यानंतर मग 6-7 वर्ष मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं यशवंतराव मुक्त विद्यापीठ मधून. आणि नंतर मग ग्रॅज्युएशन डिग्री प्राप्त केली आणि नंतर मग डायरेक्ट एमपीएससी, डिपार्टमेंटल एमपीएससी द्यायला मला स्कोप मिळाला आणि मी ती एक्झाम दिली आणि महाराष्ट्रामध्ये 6वा मेरिट आला होता. तर डिपार्टमेंटल एक्झामचा स्कोप आहे मित्रांनो. अजून काही प्रश्न?
गडचिरोलीच्या बाबतीत ना काही नियम शिथिल आहे, म्हणजे ते त्याचे हाय म्हणजे फिजिकली असो, फायनान्शियली असो, तर त्याच्यात काहीतरी म्हणजे सवलत आहे. पण मित्रांनो, एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. म्हणजे मला याच्यासाठी काय बाबा, ऑन पेपर जर असेल तर त्याला सांगण्यात अर्थ आहे, मोघम सांगण्याला अर्थ नाहीये. त्यामुळं मी यापूर्वी सांगितलं तुम्हाला की की तुम्ही जिल्ह्याचं जे ठिकाण आहे तिथे जा, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. लागलं तर मी कुलदीपला माझा नंबर देऊन ठेवेल, त्या माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. मी तिथल्या कार्यालयाचा तुम्हाला एखादा रेफरन्स नंबर देईल आणि तिथे तुमची शंकेचं निरसन करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करू शकतो. राजू म्हणतात, सर आपले मार्गदर्शन मला मोलाचे ठरणार. आपला खूप आभारी आहे. थँक्यू राजू. त्याच्यानंतर मोटिवेशनल सॉन्ग, थँक्यू व्हेरी मच, नाईस गायडन्स. ठीक आहे, ओके. ओके, मला असं वाटतं ठीक आहे, आपण वाइंड अप करूया कुलदीप. मित्रांनो, सर्वप्रथम पुन्हा मी भाग्यश्री ताई आत्राम ज्या मॅडम आहे त्यांना मी थँक्स देतो, कारण की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खरंच हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं तितकंच गरजेचं आहे. यासाठी कुलदीप आणि रमन या दोघांनी पण मेहनत घेतली. त्यांचा पण मी आभारी आहे. आणि फेसबुक आणि यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर जे लेक्चर देण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा नक्कीच आभारी आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी सुद्धा या ठिकाणी वेळ दिला, वेळात वेळ काढून या ठिकाणी हा लाईव्ह वेबिनार ऐकला. आपला पण मी फार फार आभारी आहे. मी माझा नंबर जो आहे तो कुलदीपला देतो. तुम्ही कुलदीपशी संपर्क साधा आणि होऊ शकतं तुम्हाला की या ठिकाणी या टेक्निकल प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारायला म्हणा, किंवा तुमचा जो काही डाऊट आहे, जी काही शंका आहे, ती माझ्यापर्यंत न्यायला अडचण झाली असेल तर तुम्ही कुलदीपकडून माझा नंबर घ्या आणि त्यावर मी तुमच्या शंकेचं नक्कीच ती शंका मी तुमची सॉर्ट आउट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर थोडंसं मी 1 मिनिटं घेतो की पोलीस खात्यात आल्यानंतर खूप मजा आहे. ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होतं तो दिवस बघा किती सुंदर असेल तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्यासाठी ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतलेली असते, जे लोक बाहेर जातात तुमच्यापासून वितुष्ट असतात, ते लोक बरोबर जुळतात पोलीस लागल्याबरोबर, नोकरी लागते त्यामुळं. त्याच्यानंतर आपले रिलेटिव्ह हे सगळे छान बोलायला लागतात. एक सॅलरी मिळायला लागते, 18 ते 20 हजाराची सॅलरी आपल्याला मिळायला लागते. इमॅजिन करा की किती सुंदर होईल, तुमची घरची परिस्थिती किती चांगली डेव्हलप होऊन जाणार. त्याच्यानंतर तुमचा एक रिक्रुटमेंटचा पिरियड असतो. हेडक्वार्टरला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही येतात. त्या ठिकाणी वेगळं म्हणजे प्रत्येक दिवस हा वेगवेगळा काहीतरी घेऊन येतो. मी तर नेहमी आव्हान करतो सगळ्या मुलांना की तुम्ही आजपासून तुमची पर्सनल डायरी लिहा आणि त्या पर्सनल डायरीमध्ये मी या साली कॉन्स्टेबल या महिन्यामध्ये या साली मी कॉन्स्टेबल होणार म्हणजे होणार ही तारीख लिहा आणि तुमचा जीवनाचा प्रवास सुद्धा लिहा की आजपासून तर तुमचं सिलेक्शन आणि सिलेक्शन झाल्यानंतर प्रशिक्षणाचा काळ. कारण की प्रशिक्षणामध्ये सुद्धा मी 3 वर्ष होतो, तर गडचिरोली भागातले मुलं मुली यांच्याशी मी वार्तालाप केलेला आहे. खूप मेहनती प्रामाणिक असतात. गडचिरोली जिल्हा हा प्रामाणिकपणासाठी, कष्टाळू पोरांसाठी, इमानदार पोरांसाठी सेन्सिटिव्ह आहे, त्यांच्यासाठी फार फार नावाजलेला आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, गडचिरोलीचं जर म्हटलं तर तिथे सहानुभूती असते. सहानुभूती घ्यायची नाही, मी तर म्हणतो सहानुभूती घ्यायची नाही तुम्हाला. संवेदनशील व्हायचंय आणि खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व्हिस बजवायची आहे. तो ट्रेनिंगचा काळ, प्रत्येक ट्रेनिंग सेंटर जे आहे, 10 ट्रेनिंग सेंटर आहे, ते प्रत्येक ट्रेनिंग सेंटरचा तो बेंच जो वाट बघतोय तुमची, ते ग्राउंड ती वाट बघते तुमची, ते ग्राउंड वाट बघतंय की तुमचा घाम त्या मातीवर पडावा. आणि मी आपल्याला सदिच्छा देतो की आपण जे पण ध्येय स्वप्न या ठिकाणी साकारलेलं आहे ते पूर्ण हो. तुम्ही ट्रेनिंगला या आणि त्या ग्राउंडची एकच माझं म्हणणं आहे, जे पण पोरं सिलेक्शन होतील, सिलेक्शन होऊन तर दाखवायचंय. ज्या ग्राउंडवर तुम्ही जाल, ज्या जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग सेंटरला जाल,
त्या ग्राउंडची 10 ग्राम माती जवळ ठेवा, कारण की त्या 10 ग्राम माती तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही किती कष्टाने दिवस काढलेले आहे आणि त्या कष्टाची खरी सुरुवात आज या क्षणापासून आपल्याला करायची आहे. So thank you very much for providing me such a wonderful platform by Kuldeep and all his team. मी कुलदीपला आणखीन आवाहन करेल की मला पुन्हा संधी उपलब्ध करून दे, वेगवेगळ्या विषयावर आपण पुन्हा भेटूया, चर्चा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमचं वक्तृत्व खरंच खूप लोकप्रिय म्हणजे अतिशय मार्गदर्शक आमच्या विद्यार्थ्यांना ठरलं. या संदर्भात तुमचा आम्ही खरं तर लाईव्ह कार्यक्रम म्हणजे ऑफलाईन एखाद्या सभागृहामध्ये घ्यायला पाहिजे, कारण गडचिरोली जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ते खूप मोलाचं ठरेल. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष माननीय प्राध्यापक ऋषिकांतजी पापडकर, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, अशा आमच्या आदरणीय नेत्या सौ भाग्यश्रीताई आत्राम मुलगेकर, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी वासेकर साहेब, आमचे नेते गर्भराव बाबा आत्राम, त्यांच्या प्रेरणेने आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये युवकांच्या संदर्भात त्यांच्या अनेक समस्या सोडवण्याच्या संदर्भात अनेक कार्यरत ते आहेत. आणि आमचे मार्गदर्शक ऋतुराज भाऊजी हलगेकर, त्याचबरोबर सर्व जिल्हा सेलचे सर्व पदाधिकारी, तालुक्याचे सर्व अध्यक्ष आणि सर्व माझी टीम या ठिकाणी कार्यरत होती. नक्कीच या कार्यक्रमाचा आम्हा सर्वांना, आमच्या जिल्ह्यातील सर्व युवकांना जे पोलीस भरतीची तयारी करते त्यांना फायद्याचं ठरेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवक गडचिरोलीतर्फे माननीय श्री दौंड सरांचा कार्यक्रम पुन्हा एकदा गडचिरोली शहरामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अनेक सभागृहांमध्ये जे तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सोयीचं होईल अशा पद्धतीने आयोजन करण्याचे या ठिकाणी मी मानस आपल्यासमोर व्यक्त करतो आहे. याच बरोबर हा कार्यक्रम या ठिकाणी भाग्यश्रीताई आत्राम यांच्या मान्यतेने आणि ऋषिकांतजी पापडकर यांच्या संमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. Raman sir, if you send this live video now, you will be able to choose if you want to save or delete. Send करूँ.